उदाहरण दिले होते, सोडवले की नाही? हम्म. 12 उदाहरण दिले होते आणि मी 12 महिन्यांचे, सोडवले की नाही? सोडवलेत मॅडम. बघू आता आपण चेक करू कोणाकोणाचे पैसे आहेत. पहिलं उदाहरण होतं 2 मे 26. बघा, 2 मे 26 काय वार येतो? वार शनिवार येतोय मॅडम, प्रतिपदा. तिथी? तिथी प्रतिपदा. प्रतिपदा तिथी येते, वार शनिवार येतोय, नक्षत्र विशाखा येत आहे, अहोरात्र आहे, योग आहे, व्यतिपात योग आहे, 21 वाजून 45 मिनिटापर्यंत आहे. दिवा करंजी आहे, बालव आहे, 11 वाजून 50 मिनिटापर्यंत. रात्रव कलन रात्रव करंजी आहे ते कौलव आहे, ते 24 वाजून 55 मिनिटापर्यंत. 50 मिनिट. रवीचं- हा, 50. 50 मिनिटापर्यंत. रवी उदय जो आहे 6 वाजून 12 मिनिटाचा, आणि रवी अस्त जो हम्म. आहे 19 म्हणजे 7 वाजेचा आहे. आणि हम्म. चंद्र जे आहे राशी ती वृश्चिक राशीमध्ये आहे, आणि त्या दिवशी इष्टी आहे. बरोबर. बरं. ठीक आहे. आले सगळ्यांचे हे बरोबर? हो. हा. नेक्स्ट उदाहरण होतं 20 9 26. हा नंबर येतोय 52. सांगा तिथी, तिथी नवमी तिथी आहे. वार. रविवार वार आहे. नक्षत्र विशाखा, नक्षत्र जे आहे ना, हम्म. पूर्वाषाढा नक्षत्र आहे. 28 हम्म. वाजून 35 मिनिटापर्यंत आहे. योग जो आहे सौभाग्य योग आहे, 15 वाजून 23 मिनिटापर्यंत. दिवाकरण जे कौल आहे ते 17 वाजून 52 मिनिटापर्यंत. हम्म. त्यानंतर तवतील करण लागतंय, आणि त्याच्या पुढे मॅडम वेळ नाही असे डॉट डॉट हा, दिलेले आहेत. डॉट डॉट म्हणजे तो दिवसभर आहे. तिथून हो. जो 20 तारखेला 17:52 म्हणजे संध्याकाळी 5:53 पासून इथील सुरू झाला, तो मध्ये कुठे संपलाच नाहीये. तो इकडे खाली दिवाकरण मध्ये जर पाहिला तर 21 तारखेला सकाळी 6:59 संपलाय. हो मॅडम. आणि हा. त्यानंतर जो आहे रवीचा अस्त जो आहे 6 वाजून 36, त्या ठिकाणी रवी अस्त 6 वाजून 28 मिनिटापर्यंत आहे. रवीचा अस्त जो आहे 18 वाजून 36 मिनिटापर्यंत आहे. आणि राशी जी आहे त्या दिवशी हम्म. धनु धन्यवाद. धनु हा राशीत आहे. हो, ठीक धनु आहे. राशीमध्ये. ठीक आहे. भाग. शके काय होतं तिथे वरती? शके. काय मॅडम? शके शके. शके त्या ठिकाणी 1948. हम्म. संवत्सर. पराभव. पराभव नाव संवत्सर. पराभव अरे, संवत्सर. अरे. दक्षिणायन आहे. ऋतू. वसंत ऋतू. शरद ऋतू. शरद ऋतू. शरद. मास. मास. भाद्रपद मास. पक्ष. शुक्ल पक्ष. संवत. संवत. 2082. 2082. 2082. हा. नेक्स्ट तारीख होती 1/1/27. 1/1/27 पाहू आपण. त्या दिवशी तिथी जी आहे नवमी तिथी होती मॅडम, आणि वार ओके. शुक्रवार होता. आणि हम्म. चित्र नक्षत्र होतं 17 वाजून 30 मिनिटापर्यंत. योग हम्म. होता अतिगंड योग होता 11 वाजून 44 मिनिटं. त्यानंतर जो दिवाकरण जे होतं
ते गरकरण होतं 13 वाजून 11 मिनिटापर्यंत. त्यानंतर रात्रवकरण जे होतं वनिज होतं ते होतं 25 वाजून 43 मिनिटापर्यंत. आणि त्यानंतर रवीचा अस्त जो होता रवीचा उदय जो होता 7 वाजून 13 मिनिटं. रवी अस्त होता 18 वाजून 11 मिनिटं. जी चंद्र राशी होती ती तुळ राशी होती. ओके. नेक्स्ट तारीख होती 5/2/27. सांगता कोण सांगता 5/2/27 तिथी? तिथी जी आहे मॅडम त्या दिवशीची चतुर्दशी होती. वार शुक्रवार होता. नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र होतं. आणि ते जे 18 वाजून उत्तराषाढा जे नक्षत्र होतं 18 वाजून 32 मिनिटापर्यंत. त्यानंतर योग जो होता सिद्धी योग होता 20 वाजून 23 मिनिटापर्यंत. जे दिवाकरण जे होतं ते डॉट डॉट म्हणजे पूर्ण दिवसभर होतं. रात्रवचे शकुनकरण होतं त्याच्या पुढे डॉट डॉट होते. दिवा पण शकून आले आणि रात्रव जे पण शकून आलंय. व्हेरी गुड. बरोबर. आणि त्यानंतर रवीचा उदय 7 वाजून 13 मिनिटापर्यंत. रवीचा अस्त जो आहे 18 वाजून 33 मिनिटापर्यंत. चंद्र जो आहे तो मकर राशीमध्ये होता. बरोबर. आता ठीक आहे, इथपर्यंत पाहिले आपण. 12 उदाहरण सोडवायला दिले. याच्यात आपण त्या दिवसाचं दिवस काही असो वेळ काळ आपण काही पाहिली नाही. फक्त तारखेनुसार त्या दिवशी नक्षत्र कोणतं होतं, तिथी कोणती होती, वार कोणता होता, ही गोष्ट आपण बघितली. आता आपल्याला वेळ दिली जाते की अमक्या जातकाचा जन्म एवढ्या वाजता झाला. मग त्यानुसार सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. आता जी आपण तारीख घेतली होती फॉर एक्झाम्पल 2/2/26 त्या जातकाचं नाव घेऊ आपण अभिजित. ठीक आहे. अभिजितचा जन्म 2 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी झाला. आता पंचांग प्रमाण वेळेत दुपारी 2:30 म्हणजे किती? दुपारी 2:30. दुपारी 2:30 माहिती मला. पंचांगाच्या प्रमाण वेळेमध्ये 14 जसं वाजून आपण 20 मिनिट. 24 14 वाजून 30 मिनिटं. 14 वाजून 30 मिनिट. ओके. आता वहीमध्ये लिहा. अभिवरती नाव टाका अभिजित. मी जसं तुम्हाला व्हाईट बोर्डवर दाखवते ऍज इट इज तसं करा. 1 मिनिट. जर आवाज ब्रेक झाला मला सांगा. अभिजित. त्याची जन्मतारीख आहे 2 मे 2026. वेळ आपण घेतली आहे दुपारी 2:30. दुपारी 2:30 म्हटलं तर ही झाली आपली सांगण्याची वेळ. पण पंचांगात काय येणार? पंचांग वेळ 14:30. हे आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण लिहून घेतो म्हणजे जेणेकरून आपल्या डोक्यात राहिलं पाहिजे, कारण आपल्याला प्रॅक्टिस नाही ना म्हणून. मग आता आपण काय करणार? इथे सगळ्यात पहिले पंचांगामध्ये लिहिलं जातं एका लिहिताना शके. शके काय 2/2026 1948. 1948. संवत्सर संवत्सर पराभवनाम संवत्सर. 2000. संवत्सर. ठीक आहे. संवत्सर झाल्यानंतर आपल्याला संवत्सर किती?
संवत्सर नंतर लिहायचं आहे. आयन यने काय तरायन आयनी ऋतू कोणता आहे? हॅलो. हॅलो मॅडम, आवाज ब्रेक होतोय. ओके. ऋतू एक सौर मिनिट. ग्रीष्म ऋतू आहे. मासे वैशाख. वैशाख. त्यानंतर पक्ष कृष्ण पक्ष. पक्ष कृष्ण पक्ष. ठीक आहे. आणि संवत संवत 2082. 2082. आता याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे तिथी. ओके. आता 2 मे 2026 ला दुपारी 2:30 वाजता काकाचा जन्म झाला. मग दुपारी 2:30 दरम्यान कोणती तिथी होती? सांगा. प्रतिपदा. प्रतिपदा म्हणून आपण इथे लिहिले प्रतिपदा. पदा. तर आपण जी हस्तलिखित कुंडली लिहितो तर त्या हस्तलिखित कुंडलीमध्ये तिचा समाप्ती वेळ पण लिहायचा असतो. प्रतिपदा तिथी किती वाजता संपती आहे? प्रतिपदा 24:50 म्हणजे रात्री 1:50 ला. हा, म्हणून आपण इथे लिहिला तिथीचा समाप्ती वेळ. तिथीचा समाप्ती वेळ हा लिहून घेतला. त्याच्यानंतर येत आहे वार. वार कोणता होता? शनिवार. शनिवार. आता नक्षत्र. नक्षत्र कोणतं येतं दुपारी 2:30 वाजता म्हटल्यावर? विशाखा. विशाखा. विशाखाचं टायमिंग दिलेला नाहीये. काय दिलंय? अहोरात्र. म्हणजे सकाळपासून सुरू झालं, दुपारच्या प्रहरात पण होतं, संध्याकाळच्या प्रहरात पण होतं, रात्रीच्या प्रहरात पण होतं, दुसऱ्या दिवशी ते सकाळी संपलं. म्हणून आपण इथे लिहिताना पण अहोरात्र असंच लिहिलं जाणार. ओके. त्याच्यानंतर लिहायचं आहे योग. योग कोणता आहे दुपारी 2:30 वाजता? व्यतिपात. व्यतिपात. ओके. म्हणून आपण लिहिलं इथे व्यतिपात. किती वाजता संपतोय तो? रात्री 9:45 ला. 21:45. 9:45 ला. नाही, पावणे 21:45 म्हणजे पावणे 21 म्हणजे ना. ओके. आता ह्याच्यानंतर येतो करण. आता ह्याचा जन्म दुपारी 2:30 वाजता झालाय. मग करण कोणता येईल? कौलवकरण. कौलवकरण. कारण बालवकरण होता त्या 50 पर्यंत, तो तिथे संपला. म्हणून करण कोणता येणार? कौलव होता 24:50 पर्यंत. ओके. आता तुम्हाला लक्षात आलं का काकाचा जन्म कोणत्या नक्षत्रात झाला? विशाखा नक्षत्रामध्ये. हा, विशाखा नक्षत्रावर झाला. एकदम बरोबर. पण आता विशाखा नक्षत्राला किती राशी आहे बघा बरं. 2 राशी का एकच राशी?
जाग अवकाळ चक्रामध्ये. तुला राशी अजून म्हणजे तुला आणि वृश्चिक. वृश्चिक. 2 राशी आहे ना. आता हा. याच्यात तुम्हाला प्रश्न पडणार की त्याचा जन्म नाव टी वरून येतं का, ते वरून येतं का, तो वरून येतं का, वरून येतं. 4 अक्षरे, ओके. 4 अक्षरांमधनं कोणत्या अक्षरावर जन्म झाला, कोणत्या राशीत झाला, त्याचं उत्तर पण आपल्याकडे पंचांगात असते. सगळ्यांकडे पंचांग असतील त्यांनी हो. जिथे आपल्याला कुंडली मांडली पहा, आपण जिथे तारीख बघतो त्या तारीखच्या खाली तुम्हाला कुंडली मांडलेली दिसते पहा. शेवटच्या दिवसाचे पहाटे 5:30ची रवी मॅडम राशी आवाज कुंडली म्हणून आवाज ओळखली. व्यवस्थित येत नाही मॅडम. मॅडम आवाज एक नाही. मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. हे बघा, तुम्हाला पंचांगामध्ये शेवटच्या दिवसाची पहाटे 5:30ची रवी राशी कुंडली म्हणून दिसतंय का? पान नंबर किती? हो दिसतंय मॅडम. त्याच पानावरती, ज्या पानावर आपण 2 मे 2026 नक्षत्र ते काढलं त्याच्याच खाली 16 तारखेच्या खाली कुंडली मांडली ओके. का खाली. हो हो हो. त्याच्या डाव्या हाताला 5 कॉलम दिसताय का? हो. विशाख चंद्र नक्षत्र समाप्ती. हो मॅडम. समाप्ती वेळ, भारतीय प्रमाण वेळ, म्हणजे ओके. भारतीय आपली जी वेळ आहे इथे 14, 24 हे 14, 15, 16 हे काही दिसणार नाही. भारतीय प्रमाण वेळ दिलेली, चंद्र नक्षत्र चरण समाप्ती वेळ. आता एका साइडला सगळे नक्षत्र आहेत जे 2 तारखेपासून सुरू झाले 16 तारखेला संपले. म्हणून पहिल्या याच्यात विशाखा नक्षत्र दिसतंय का? हो मॅडम. हो. हा, त्याच्या पुढे 4 कॉलम आहे. आता पहिला कॉलम म्हणजे प्रथम चरण. तो जो पहिला कॉलम आहे तो म्हणजे प्रथम चरण. दुसरा कॉलम म्हणजे दुसरं चरण. तिसरा कॉलम म्हणजे तिसरं चरण आणि चौथा कॉलम म्हणजे चौथं चरण. ठीक आहे. आता विशाखा नक्षत्रचं पहिलं चरण सकाळी 11:13. आता नेमकं विशाखा नक्षत्र कधी सुरू झालं तर पान नंबर 32 काढा बरं. काढलं का? हो. हो मॅडम. पान नंबर 32 वर 1 तारखेला बुद्ध पौर्णिमा आहे. त्या दिवशी स्वाती नक्षत्र दिसतंय. पान हो नंबर मॅडम दिसतंय. हा, स्वाती नक्षत्राच्या पुढे आहे टायमिंग 28:35 म्हणजे पहाटेचे 4:35. कोणत्या तारखेचे? 1 तारखेच्या रात्रीचे म्हणजे शुक्रवारच्या रात्रीचे आणि शनिवारच्या पहाटचे 4:35 म्हणजे शनिवारी पहाटेपर्यंत 2 तारखेला पहाटे 4:35 पर्यंत स्वाती नक्षत्र सुरू झालं, सॉरी संपलं. आणि 4:36 पासून विशाखा नक्षत्राने प्रवेश केला आणि सुरू झालं. मग विशाखा नक्षत्र 4:35 ला सुरू झालं तर ते तिथून 11:13 पर्यंत होतं प्रथम चरण. किती? 4:36 पासून ते 11:53 मध्ये जर आपल्या जातकाचा जन्म असता तर जातकाचं नक्षत्राचं चरण आलं असतं प्रथम. पण जन्म किती वाजेचा आहे? दुपारी 2:30 वाजेचा. सकाळचा आहे का? नाहीये. मग 11:13 ला प्रथम चरण संपलं. विशाखा नक्षत्राचं प्रथम चरणाचं आद्याक्षर काय आहे? प्रथम चरणाचं टी हे अक्षर कुठपर्यंत होतं? 11:13 पर्यंत. 11:14 पासून सुरू झालं विशाखा नक्षत्राचं दुसरं चरण.
दुसऱ्या चरणाचं आद्य अक्षर काय आहे? तू. ते कुठपर्यंत आहे? त्या दिवशी दुपारी 17:51. 17:51 म्हणजे संध्याकाळचे 5:51. मग 5:51ला विशाखा नक्षत्राचं दुसऱ्या चरणाने समाप्ती घेतली. तिथून त्याची नोकरी संपली म्हणजे त्याच्या दिवसाची रजा झाली आणि मग तिथून तिसऱ्या चरणाने प्रवेश केला. तिसऱ्या चरणाचा आद्य अक्षर आहे तू. ते कुठपर्यंत होतं? 24:30 म्हणजे रात्रीचे 12:30. 2 तारखेच्या रात्रीचे 12:30 म्हणजे जातकाचा जन्म रात्रीचा 9:30, 10:30, 11:30, 12:30 दुपारी संध्याकाळी 6 वाजेपासून ते 12:30 वाजेपर्यंत असता तर त्याचं जन्म नाव तुषार राहिलं असतं. मग आता 12:30ला ते संपलं. तिथून सुरू झालं चौथं चरण. ते होतं दुसऱ्या दिवशी सकाळी 7:10 पर्यंत. जिथं 3 तारखेला विशाखा नक्षत्र सकाळी 7:10ला संपतंय तिथपर्यंत ते होतं. ते होतं तो. मग जातकाचा जन्म सकाळी मध्यरात्री म्हणजे रात्रीच्या 2:30 वाजता असता तर विशाखा नक्षत्राच्या चौथ्या चरणात आपण जन्म घेतला असता. पण कधी आहे? दुपारी 2:30 वाजता. मग दुपारी 2:30चा टायमिंग काय? 11:53 ते 5:51 मध्ये काय तो 2:30. मग जातकाचा जन्म कोणत्या नक्षत्रावर होतो? दुसऱ्या चरणावरती. कोणत्या चरणावर होतं? विशाखा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावरती. कोणतं अक्षर येतं विशाखा नक्षत्राचं दुसऱ्या चरणाचं? तू. ही. नाही तू. हा तुषार. सॉरी तुषार हे नाही ना. हा तुषार हे त्याचं नाव निघतं. कळलं आपण चरण कसं काढलं? कळलं का दुसरं चरण कसं काढलं? हो समजलं मॅडम. सगळ्यांना कळलं? परत एकदा रिपीट करा ना. हे बघा विशाखा नक्षत्र 1 तारखेला पहाटे 4:36 पासून सुरू झालं. 1 तारखेच्या रात्री 2 तारखेला पहाटे 4:36ला सुरू झालं. ओके. तिथे चंद्र नक्षत्राच्या तिथे आले तर विशाखा नक्षत्राच्या पुढे टायमिंग दिलाय 11:13. ते त्याचं प्रथम चरण म्हणजे तिथपर्यंत प्रथम चरण होतं. चल इन केस जातकाचा जन्म सकाळी 9:30, 11, 4, 3 पहाटे 4 वाजेपासून 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 पर्यंत केव्हा जरी असता तर जातकाचा जन्म प्रथम चरणात ती या नावाने झाला असता. ठीक आहे. त्यानंतर 11:13 नंतर लागलं दुसरं चरण. दुसरं चरण किती वाजेपर्यंत आहे? 17:51 पर्यंत. मग जातकाचा जन्म दुपारी 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 5:30, 5:51 पर्यंत जर झाला तर जातकाचा जन्म हा दुसऱ्या चरणात येतो. दुसरा कॉलम म्हणजे दुसरं चरण समाप्ती वेळ. त्यानंतर तिथले चरण तिथे 5:51ला संपलं. मग त्याच्यानंतर सुरू झालं तिसरं चरण. तिसऱ्या चरणाची समाप्ती वेळ होती 12:30 त्या दिवसाची रात्र. मग संध्याकाळी 6 वाजेपासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12 12:30 पर्यंत ज्या पण जातकाचा 6 ते 12:30 मध्ये केव्हाच पण जन्म झाला असता 8:15, 8:20, 9:20 केव्हा पण तर जातकाचं जन्माक्षर आलं असतं ते म्हणजे तेजस नाव. ओके. आणि 12:30 पासून ते दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 7:10 म्हणजे 12:30, 1 रात्रीचा 1, 2, 3, 4 पहाटेचे 5, 6, 7, 7:10 मध्ये केव्हा जरी जन्म झाला असता तर जातकाचं जन्माक्षर आलं असतं तोलाराम. असं चौथ्या चरणात जन्म झाला असता.
मग आपल्या जातकाचा जन्म हा दुपारी 2:30 वाजता आहे. मग 2:30 वाजता म्हटल्यावरती 11-13ला विशाखा नक्षत्राचं प्रथम चरण संपलं आणि तिथून सुरू झालं दुसरं चरण होतं संध्याकाळी 5:51. मग 11-13 नंतर आणि 5:51च्या मध्ये 2:30 येतो दुपारचा. म्हणून आपण घेतलं की अभिजितचा जन्म विशाखा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणावरती झाला. आलं लक्षात? आला आला. हा, मग ह्याचं जन्म नाव काय निघालं? तुषार. 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 मग आता तुषारची रास काय आली? तुषारची तुला. तुला. तुला रास. आता लिहा जातकाचा जन्म हा, तो कॉलम मी पाठवलाय ग्रुपवरती, तेवढ्या ओळी सोडून द्या हवं तर. खाली लिहा किंवा अभिजितचा जन्म हा विशाखा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात झाला. त्याची जन्मरास तुला. तुला राशीचा स्वामी कोण आहे? शनी. शनी. शनी कुठे तुला राशी स्वामी? शुक्र. लिहा शुक्र. तुला राशीचा स्वामी शुक्र. वर्ण बघा, अवकाडा चक्र काढा. शूद्र. वर्ण शूद्र. वंश मानव. मानव. तत्व वायू. वायू. ठीक आहे, हे राशीचं आपण लिहिलं. मग ते आपल्याला पंचांगात व कुंडलीमध्ये विशाखा नक्षत्राचं पण लिहावं लागतं. मग खाली लिहा विशाखा नक्षत्राची नाडी अंत्य. योनी व्याघ्र. व्याघ्र. गण राक्षस. आराध्य वृक्ष नागकेशर. दान ताम्र. देवता इंद्राग्नी. मुख अधो. दृष्टी अंध. अंध. स्वामी गुरु. तत्व वायू. संज्ञा मिश्र. मिश्र. आता यांचा आपल्याला वर्ग पण लिहावा लागणार. मग पान नंबर 9 वरती तुम्हाला बा खालून नाम अक्षराचे वैरवर्ग. त हे अक्षर निघाले. त अक्षराचा वर्ग कोणता आहे? सर्प. हे पत्रिकेत लिहावं लागतं आपल्याला सगळं. आता हे झालं एक उदाहरण, एक टप्प्याचं एक उदाहरण. आता दुसरं घेऊ आपण अजून त्याच एक एक पॉइंट शिकू आपण. 2 मे नंतर आहे 20/9/26. ठीक आहे. हो मॅडम, एक मिनिट. वीस 9/26 त्याची जन्मवेळ घेऊ आपण. मॅडम पान नंबर किती?
बोला. पान नंबर पान नंबर 52. एक मिनिट. हा, हम्म, 926. हम्म, आपण जन्मवेळ घेऊ पहाटे 4 वाजता. पहाटे 4 नाही, संध्याकाळी 8 वाजता घेऊ, रात्री 8 वाजता. 20/9/26 रात्री 8 वाजता. सगळ्यात पहिले आपण काय लिहितो? शके. सांगा शके. वहीत लिहत पण चला, वरती नाव टाका. मुलीचं नाव घ्या साक्षी. तिची जन्मतारीख घ्या 20/9/26. जन्मवेळ घ्या रात्री 8 वाजता. रात्री 8 वाजता. सांगा शके. 1948. 1948. संवत्सर. पराभव नाम संवत्सर. लिहत चला बर का वहीत. याने. दक्षिणायने. ऋतू. शरद ऋतू. मासे. भाद्रपद. पक्ष. शुक्ल पक्ष. संवत. 2082. आता 20 तारीख आहे. 20 तारखेला रात्री 8 वाजता जन्म झालाय. तिथी कोणती येणार? रात्री 8 म्हणजे अष्टमी. किती? अष्टमी. नवमी. 20 तारखेला रात्री 8 वाजता. तुम्ही 19 नवमी. तारखेचं पाहा. नवमी. नवमी आहे नवमी. मॅडम. नवमी किती वाजेपर्यंत होती? 1752. नवमी 1752. ओके. 1752 म्हणजे किती? 1752 म्हणजे 5:52 52. आपला जन्म किती वाजताचा आहे? 8 मिनिटं. म्हणजे दशमी 20:01 जन्म 20:00 20 वाजून 1 मिनिटांनी. 1752 नवमी संपतीये. 17 हो, नंतर 20 येतो. मग कोणती तिथी येणार? नवमी येणार ना. दशमी नाही येणार. ना. दशमी येणार. दशमी. दशमी येणार. ती तिथे 1752 पर्यंतच हजर होती. नंतर कोण हो, आली? दशमी आली. दशमी मग आली. 18, 19, 20 हे जे सगळे येणार हे दशमी मध्ये येणार. ओके. हो. वार. वार रविवार. नक्षत्र. नक्षत्र उत्तराषाढा. उत्तराषाढा कसं काय येणार? पूर्वाषाढा. पूर्वाषाढा जे होतं ते 20 तारखेच्या रात्री म्हणजेच 21च्या पहाटे 4:35 पर्यंत, म्हणजे रात्री 8, 9, 10, 11, 12, रात्रीचे 1, 2, 3, 4, 4:35 पर्यंत आपला त्या रात्रीच्या आधीचा जन्म आहे, म्हणून पूर्वाषाढा नक्षत्र. योग. कौल. ह कौल. सौभाग्य येणार का शोभन येणार? शोभन.
सौभाग्य कसं काय येणार ते सांगा. शोभन येणार तर शोभन कसं काय येणार ते सांगा. रात्री 8 वाजता 20 वाजेचा जन्म आहे. गोरे. कोणता योग येतो? हे बघा, प्रत्येक याच्या पुढे त्याची समाप्ती वेळ असते. समाप्ती वेळ म्हणजे त्याची ड्युटी तिथपर्यंतच आहे, तिथून दुसरा व्यक्ती हजर होणार आहे. जसं डे नाईट ड्युटी चालते ना, की डे पर्यंत याची एवढीच ड्युटी राहणार आहे, मग त्याच्यानंतर नाईटला दुसरा येणार आहे. आता आपला हा जन्म नाईटचा आहे, मग डे पर्यंत कोण आहे? फक्त सौभाग्य. किती वाजेपर्यंत आहे? 15 ते 20 15. म्हणजे 3 ते 20 पर्यंत. दुपारचे 3 ते 20. आपला जन्म कधीचा आहे? रात्री 8. मग दुपारी 3 आधी येता की 8 येता? 3. 3. मग 3 ते 20 ला सौभाग्याने त्याच्या त्याच्या घरी निघून गेला तो. हजर कोण झालं? शोभन. मग कोण येणार? शोभन. पण मॅडम तिथे शोभन. शोभन 16 वाजून 6 मिनिटापर्यंत आहे. ते म्हणजे 21 6 तारखेला. वाजता. हो, हो, हो. तारीख बघा ना पुढे, ते 21 तारखेला. त्याने हजेरी कुठेच लावली? दुपारीच लावली. 15 वाजून 24 मिनिटांनी. तो त्या दिवशी काम करून दुसऱ्या दिवशी 4 वाजून 29 मिनिटापर्यंत होता. त्याला 24 तास काम दिलेलं आहे ना. एक योग 24 तास असतो, नक्षत्र पण 24 तास असतं. फक्त करण अर्धा दिवस असतं तिथीला. तो 21 तारखेला संपलाय. लगेच पुढे तारीख बघायची, त्या तारखेची समाप्ती वेळ आहे. मग आता करण कोणता येणार? तो येतील करण. तैतील येणार, कारण कौल होता 5:52 पर्यंत, त्याच्यानंतर 8 वाजतात, म्हणून करण येणार तैतील. आलं लक्षात? हो मॅडम. आता सांगा, कोणत्या नक्षत्र चरणावर जन्म झाला? त्याचं जन्म नाव काय निघतं बघा बरं. पूर्वाषाढा नक्षत्र आहे, रात्री 8 वाजता जन्म झालाय बघा. 8:27 पर्यंत प्रथम चरण होतं, सकाळचे 8:27. दुपारचे 3:11 पर्यंत दुसरं चरण होतं. 15:11 म्हणजे 3:11. 21:53 रात्रीचे 9:53 तिसरं चरण होतं. त्याच्यानंतर 9:53 नंतर 28 संपलं तिसरं चरण, तिथून चौथं चरण चालू झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:35 पर्यंत चौथं चरण होतं. मग आता सांगा, कोणत्या चरणात जन्म येतो? तिसरे चरण. 20 वाजताचा जन्म आहे आपला. हो, चरण अक्षर येतं मॅडम. तिसरं. तिसरं चरण. व्हेरी गुड. बुधा फा. तर मग तिचं नाव काय निघतंय? फाल्गुनी. मग तिची रास काय आली? बघा, फाल्गुनीची रास काय येते? पूर्वाषाढा नक्षत्र कोणत्या राशीत आहे? धनुरास येते. धनुरास. धनु. धनुराशीचा स्वामी गुरु. गुरु. वर्ण क्षत्रिय. वंश मानव. तत्व अग्नी. नाडी नक्षत्राची मध्य. योनी वानर. गण मनुष्य. आराध्य वृक्ष वेद. दान कंबल. देवता उदक. मुख अधो. दृष्टी अंध. स्वामी शुक्र.
तत्व, जल, संज्ञा, उग्र, फा अक्षराचा वर्ग, फ चा वर्ग, उंदीर, उंदीर. उंदीर. तर मला पूर्ण क्लासमध्ये फक्त 2च जणांनी उत्तरं दिली. बाकीच्यांनी का बरं नाही दिले? समजलं नाहीये का काय प्रॉब्लेम आहे? सोडवलं पण 2च जणांनी. मॅडम माझ्याकडे ना पंचांग अवेलेबल होईना झाले, त्यामुळे ते समजत नाही. मी जुनं पंचांग घेतलंय रेफरन्सला. तुम्ही काय सांगताय ओके ते बघायला, त्यामुळे उत्तर देऊ शकत नाही पटपट. ओके. इथं नवीन पंचांग अवेलेबल नाही. अवेलेबल नाही तुम्हाला. ऑनलाईन अमेझॉन वगैरे बघा. हो का? मी हा. बघितलं. मला हम्म नाही, इथं मी आता सांगितलंय 2-3 दुकानामध्ये. त्यांनी हम्म. आज उद्या चाललंय, पावसामुळे पार्सल वगैरे आलं नाही खायला असं कुठे? चाललंय. मॅडम आता N5 ला आहे. तासगाव N5 ला सांगली. आहे. N5 ला आहे. मारुती मंदिराच्या समोर. कुठं? नाही ना, ते इथं नाही ना राहिला. अच्छा अच्छा संभाजीनगरला ओके. नाही राहील. अच्छा नगरला तासगाव आहे. सांगली जिल्ह्यामध्ये. अच्छा अच्छा ओके. हम्म. मग जुनं घेतलंय मी 24-25च, जे सांगतं ते रेफरन्सला बघायला. ओके 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 ओके. मी तुम्हाला लिंक शेअर करते. अमेझॉनला आहे. बरं बरं, ओके. काही क्लास माझे झाले नाही त्यामुळं मी पण उत्तर ते देऊ शकलो नाही. ठीक आहे. मी आज सगळ्या लिंक टाकणार आहे. शेवटच्या 2च राहिलेल्या आहे. तेवढ्या ऐकायच्या. नाही कळालं उद्या रिपीट घेऊ आपण. काही प्रॉब्लेम नाही. पण आधी त्या रीड ऐका तुम्ही. त्यात जर काही कळालं नाही मला सांगा, उद्याच्या क्लासला आपण रिपीट करू. पण हा जो मेन पॉइंट आहे हा येणं फार गरजेचं आहे, की पंचांग पाहणं येणं गरजेचं आहे. ताई मी ग्रुपवरती लिंक टाकली आहे. तुम्ही मागवून घ्या. येऊन जाईल 2 दिवसात. हो. मॅडम एक शंका होती. हो. हम्म. तर बोला. आपण तिथी तिथी जी संपते ना, हम्म. म्हणजे बघा आता ते मधला वेळ ओळखायचा म्हणजे कसा अंदाज लावायचा? पण मधला तिथी वेळ बघा. म्हणजे आता एखादी तिथी आहे ती 15:23 ला दाखवती आपल्याला, 15:23 ला संपतीये. ओके. मग तिची जी अगोदरची तिथी आहे, आता जसं आता आपण कोणतं उदाहरण घेतलं, आता 20/9 घेतलंय. 20/9 काढा तुम्ही. आता 20/9 ला तिथी जी आहे नवमी ती किती वाजता संपणार आहे? 5:52 ओके. पण ती चालू कधी झालीये? 19 तारखेला. 19 तारखेला बघा अष्टमी किती वाजता संपतीये? 3:27 ओके. मग तिथून सुरू झाली आहे नवमी. मग त्याच्यानंतरचं 20 तारखेला दुपारचे 3:30, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. मध्यरात्रीचा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 20 तारखेचे सकाळचे 7, 8, 9, 10, 11, 12. दुपारचे 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 20 तारखेचे 5:52 पर्यंत नवमी होती. तिने तिची जागा कधी घेतली होती? 3:27 ला. किती तारखेला? 19 तारखेला. एक ती 24 तास काम करते. म्हणून ती दुपारी 3 ला आली. दुसऱ्या दिवशी 5:52 संपली. मग तेवढ्यामध्ये जेव्हा पण जन्म होणार किंवा काही घडणार तर तो काय नवमी तिथीचा असणार. मग आता ही 5:52 नवमी संपली. तिथे नवमीचा संबंध नाही 5:53 पासून. तिथून सुरू झाली दशमी. तिथं मागे पुढे काहीच नाही राहत की थोडा अंश राहिला का काय, काही नाही. संपली म्हणजे संपली. ती कला चंद्राची 9वी कला चंद्राची संपली. तिथून सुरू झाली दशमी. मग तिथून सुरू होणार संध्याकाळचे 6, 7, 8, 9, 10, 11, 12. रात्रीचे 1, 2, 20 तारखेच्या रात्रीचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सकाळचे 11, 12. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 तारखेच्या दुसऱ्या दिवशी 21 तारखेला ती 8:01 म्हणजे तिने पण किती 24 तास कंप्लीट केले. 24 तासाच्या वरच असते ती. पण आपण 24 तास समजू की 24 तास तिने पूर्ण मॅडम हे तो जे जो मधला 8 पिरियड आहे आहे, ते असतं. ते 8 जे सकाळचे का संध्याकाळ रात्रीचे?
रात्रीचे 8 की सकाळचे 8 यासाठी आपल्याला बघावं लागतं भारतीय प्रमाण वेळ. सकाळचे 8 असतील तर तुम्हाला 8 म्हणूनच दिले असते. रात्रीचे 8 म्हणजे 20 दिलेलं राहणार. आपण पंचांगाची वेळ लिहिली ना सुरुवातीला हो पहिल्याच हो दिवशी. मॅडम. हा ती वेळ. समजा ज्या आता अष्टमी जी आहे, अष्टमी 15 वाजून 27 मिनिटं म्हणजे 3 वाजून 27 मिनिटाला अष्टमी संपली, तर बरोबर. 15 वाजून 28 मिनिटाला दशमी लागली. नवमी अष्टमी नंतर नवमी येते. अष्टमी संपली, नवमी त्या ठिकाणी 15 वाजून 28 मिनिटानंतर नवमी लागली. हम्म आणि ते पूर्ण नवमी जी आहे त्या दुसऱ्या दिवसाच्या 5 वाजून 52 मिनिटापर्यंत आहे. मग व्हेरी त्याच्यानंतर गुड. 5 वाजून 52 मिनिटाच्या 53 मिनिटानंतर दशमी लागेल. बरोबर. बरोबर, चालेल. आलं लक्षात? हो, आलंय मॅडम, आलंय. बाकीच्यांना ज्यांचे क्लास अटेंड नाहीये त्यांनी रेकॉर्डिंग ऐका. हो उद्या आलेलं आहे. कळले हा काही कळलेलं नाहीये ते मला विचारा आणि मग आपण उद्याच्या क्लासला हे पॉइंट रिपीट करू. काय प्रॉब्लेम चालेल. हॅलो मॅडम. बोला. तिथी 24 तासाची असते. अ तिथी 24 तासाची असते ना? हो 24-25 तासाची असते. तिथी आणि दुसरं नक्षत्र नक्षत्र पण 24 ते 25 तास असतं. तिथी 24 तास, नक्षत्र नक्षत्र 24 तास. मॅडम, 24 जसं तास. जसं तिथी संपते त्याचप्रमाणे नक्षत्राचा पण आहे का? तिथी संपते त्याचप्रमाणे नक्षत्र संपतं, त्याचप्रमाणे योग संपतो. हो का? हम्म. म्हणजे आणि सगळं परत जसं तिथी बदलेल तसं नक्षत्र पण बदलेल का? हो नाही नक्षत्राचं टायमिंग वेगळं, फक्त तिथी आणि करण हेच एकमेकांना मॅच करतात, बाकी कोणीच नाही. बरं बरं. हा नक्षत्र मागे पुढे होऊ शकतं, योग मागे पुढे होऊ शकतो, असं काही नाही. योग पण पूर्ण 24 तास असतो, फक्त करण जे असतं ते एका दिवशी 2 असतात. सकाळी वेगळं, दुपारी संध्याकाळी वेगळं असं. करण 12 तासाचे असते. हा 12 तासाचे असतात. आलं लक्षात? 24 तास नक्षत्र, 24 तास योग, 24 हो, तास. आलाय मॅडम. ओके ठीक मॅडम. आहे. मग आता आपण थांबूया, बाकीचं उद्या पाहूया. चालेल. हो मॅडम. जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम.